नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. हे बघा, कोकणात आता भात कापणी चालू झालेली आहे मळ्यातली. आता हो पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. इकडे प्रत्येक माणूस अलग अलग पद्धतीत कामा करतो. हो पूर्ण मी व्हिडिओ तुमका दाखवणार आहे. दोन्ही मळ्यातलो व्हिडिओ दाखवणार आहे. वाऊळवाडी आणि बानेवाडी भेडशीचो मळो या भागातली जी माणसं कामा करतात शेतीची, ही पूर्ण व्हिडिओ मी तुमका दाखवणार आहे. भागात बघू शकता. धन्यवाद. हे बघा, एवढा भात कापून झालेला, कवळे ठेवलेले तिकडे. आता हे मशीनवर लावणार इकडे. हे बघा, इकडे असे पेंडे बांधून देतात आणि मग ते तिकडे घेऊन जातात पेंडे. या पद्धतीत पेंडे बांधले जातात. पेंडे बांधणारे आता हे पेंडे घेऊन जाणार तिकडे. काम वेगवेगळ्या पद्धतीत असतात. भात कापून झालं की असा पेंडे घेऊन जायचे लागते मशीनवर. तिकडे लावणार मशीनवर. अजून इकडे भात कापूचा इकडे शिल्लक. पूर्ण प्लॉट कापूचा आपण. तिकडे मशीनवर लावतात भात. बघा कसं पेंड येतात. ते बघा, इकडे बांधतं तिकडे भात बांधतं तिकडे. आता हे पेंडे घेऊन येते तिकडे मशीनवर लावसाठी. हे बघा, मी आता इकडे वावळीवरल्या मळ्यात दिलेलो आहे. आणि हे बघा, इकडे भात कापूचा इकडे अशी पट्टीपिटी हतरून ठेवला नाही. आता मशीनवर लावणार भात. हा इकडे भात कापूचा इकडे आणि मशीनवर लावतो तो भाग मी आता तुमका दाखवणार इकडे. बघा, यावर्षी पीक मस्तपैकी लिहिलं आहे या वावळीवरल्या मळ्यात. बघा, प्रशांत तांबे म्हणून यांचा आता भात इकडे आम्ही लाव केलेला आहोत. बघा, पाहुणे मंडळी पण इलेली आहेत इकडे चिचाळसून भात लावसाठी. इकडे काम चालू आहे इकडे मशीनवर. हे बघा, ही आमची पाहुणे मंडळी चिचाळसून इलेली आहेत. इकडे भात लावतात मशीनवरच. प्रत्येक शेतकऱ्याचा वेगवेगळा यंत्रणा होतं इकडे. कोण घोटता, कोण मशीनवर लावता. ही कामं चाललेली आहेत इकडे. भात लावता. जुडिया घ्यायचे आणि ते मशीनवर लावायचे. बघा, त्या पद्धतीत भात लावला जाता. काय काय लोक झोडतात पेंडी.
बघा या पद्धतीत असा भात सुकत घातला जाता. आता सुकत घालतात पट्ट्यावरच. हे बघा ऊन लागता म्हणून इकडे छत्री पण हा मोठी सावळीसाठी. अशी छत्री बित्री असतात. असे कागद काय काय जण अशी पट्टी बांधतात वरती ताडपत्री छप्पर करतात सावळीसाठी. हे बघा या माणसांना आता थंड पण लावलेला आहे इकडे. जरा गरम झालेली आहे. हे बघा थम्सअपची बाटली आहे इकडे. हे बघा गल्लासा देऊन कसा पिता आता बघा. पी आता पी. लोक बघून दे जरा तुझा कसा पित असता. गरम झाला ना ऊन लागता ना. असा मधी जरा विरंगा कांटाळ येता ना त्याच्यासाठी चाय पाणी म्हणून असता. काय काय जण चाय पाय पितो. काय काय असे थंडा बिंडा पितं. जरा आराम करतं तिकडे बसवून. बघा कसा थंडा पिता आता. बघा भात कसे लावतात ते बघा मशीनवरती. असं काम चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचं. प्रत्येक जण अलग अलग मशीन हा प्रत्येकाची आणि असं काम करतं तिकडे मशीनवर. हिशोबांना अशी कवळी देतात आणि हे दोघ जण मशीनवर लावतं तिकडे. काही भारी असं कामच बघा. ही पाय मारूची मशीन आहे इकडे. पायाने असे पाय मारतं त्याची मशीन चालतं. यांचे इंजिन नाही बसवलेला. हे बघा मी आता इकडे बेडशीच्या मळ्यात दिलेलो आहे. तुमका मागे व्हिडिओ दाखवलेलोच आहे सुलो. भात कसा तयार झालेला होता. आता कापणी जोरात चालू झालेली आहे. पूर्ण असं मळवा इकडचो आमचो बेडशीचो. बघा आता हे बघा सकाळी 4 ते 5 वाजता इलेली माणसं तिकडे मशीनवर आता भात लावतात. आता मी तुमका दाखवतो इकडे. बॅटरी पण घेऊन येतो तो लवकर भात आटपूसाठी. हे बघा इकडे भात कापलेला आणि इकडे मशीनवर आता भात लावतो तिकडे. इकडे भात कापून यांचा पूर्ण भाग झालेलो असो आमचा बाजूचा भाग आहे इकडे. आता आम्ही कापणी करणार आहोत थोड्याच वेळात. अजून इकडे कापूचे भाग काय काय लोकांनी कापूक सुरुवात केला नाही. हे बघा कापून असे कल असे संध्याकाळी अशी पेंटे आणलेले तिकडे आणि आता ते मशीनवर लावतो तेव्हा आता मी तुमका दाखवते करतो भाग. हे बघा हे आमचं पाळण्यांना. हो आता असो एक जुडी करून देणार इकडे आणि हे मशीनवर लावणार आहे बघा. ते सकाळी 4 ते 5 वाजता इलेले होते मळे आता भात लावसाठी. असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचा. हे बघा काय बसका घेऊन इलो होतो बघा पाटीक लावून पिशवी तसं भात कापूक येते ते बघा. आता इकडे लईना कुत उतरला ना आणि आता तो सुरुवात करणार भात कापूक. असं काम चाललेलं शेतकऱ्यांचं. बघा मशीनवर आता कशी भात लावतो तुमका दाखवतो इकडे. असं काम चाललेलं आहे एकदम जलद. आणि बघा ही साफसफाई अशी करता. भात भरून झालेला. अगो काय नेता येता काय गोटा भातातला भुसकाट बरा बांधून नेतं सध्या गोळो. या बघ काय टाकला. या बघा काय चालला आता बघा. आता काय घेऊन चालला आता बघा. अगो काय आहे त्याच्यात. भातातला
भातातला भुसका भातातला भुसकाट होय आता तिकडे घेऊन चाललं मळू का? मळूक नेतो हे बघा यामध्ये पायानं असा मळला जाता हो. हे आता घेऊन चालला तिकडे मग हे बघा त्यांचा दुकानाचा पुढे पुढे चाललेला हे असा घेऊन चाललेला आहे बघा. हे बघा इकडे थोडीशी भात कापणी झालेली आहे अजून बराच शिल्लक आहे कापणी. आणि इकडे आता मशीनवर भात लावतो तिकडे हे बघा हा आमचा भात हा इकडे काम चालू हा. इथे कोण मशीनवर लावतं कोण इकडे साफसफाई करतो असं काम चाललेलं आहे प्रत्येकाचा. हे बघा भात आता इकडे जोरात कापणी चालू झालेली आहे बघा. इकडे माणसांची धावपळ चालली आहे. आता पाऊस पण धरलेलो आहे जरा त्याच्यामुळं पटापट इकडे निघते पटापट इकडे धरतं तिकडे भात. हे बघा ह्या आता ह्या आणखी ह्या बाई बसका घेऊन चाललेला आहे तिकडे. आता तिकडं तो भाग कापून इला आणि आता इकडे चाललेला. मग काय आणलं इथं ह्या बाई ह्या कणसा पण घेऊला बांधाची इथून कणसा पण घेऊन इला बघा. या काय काम चाललं आता बघा. हे बांबू असता चिवा काठीचो त्याची ही बेळा काढता. अरे काय चालला काय या काम तुझा या खै नेतं काय भाताचे पेंडे बांधू भाताचे पेंडे बांधू. हा का कसं असतं माहिती आहे मळ्यात टाईम नसतं भात कापणीच्यामुळं त्याचं असे घरी बेळा काढून नेतात भात आवळूसाठी. ते पेंडे बांधणार त्याच्यासाठी ही तयारी चाललेली आहे जोर आधी बघा. अशी घरासून तयारी करून जातात. हे बघा अशी बेळा काढली जातात. ही चिवाकाठी आहे बांबू त्याची बेळा काढली जाते आणि मग ते पेंडे आवळतो तसे. असं काम चाललेलं आहे प्रत्येक शेतकऱ्याचा. हो काय करणार दिवसाचा टाईम भेटत नाही ना त्याच्यामुळे रात्रीचं होते तो उद्योग चालू झालेलो आहे बेळांचा. आणि ऑर्डरी पण घेता बेळा काढून देता मस्तपैकी. हे बेळाच बघा कशी काढला नसती त्यांना. हे बघा अशी बेळा काढला तो. तुमका जर ऑर्डर करूची असेल तर करू शकतात. बेळा काढून भेटतील पण त्याचा चार्ज घेतला जाईल. हे बघा ही पहिलीच ऑर्डर त्याच्याकडे इल्लेली आहे. हो बघा माका पण 4 पेंड्याची द्या. हो बघा जास्त नको 4च पेंड्याची दी. हे बघा हे म्हणता सकाळी येतं 4 पेंडे आवळूसाठी म्हणता बेळा दी. म्हणजे किती ऑर्डर असता बघा याच्याकडे. आता घे तुझा हा ना घेता तो रोकडाच घेता. तसा काय आहे ना. हां काय असतात तर म्हणजे पैसे काय असतील ते घे म्हणता पण माका बेळा काढून दे त्याका टाईम नाही हा त्याच्यामुळं एका सांगता जरा माका बेळा काढून दे. 4 पेंड्याची दी. 4 पेंड्याची म्हणता बेळा काढून दे जास्त म्हणजे तो भात बांधून आणीत. हा. असा ह्या चाललेला प्रत्येक कोकणात कामा बघा. पैसो खै नाही हा खै माणसाला थंय पैसो पण काम करणारच हो कोकणात. हे बघा मी आता इकडे मळ्यात दिलेलो आहे आणि इकडे आता भात कापणी मी तुमका पूर्ण या मळ्यातली दाखवणार आहे बेडशीच्या मळ्यातली ही. असं 2 भागाच्या मध्ये असो एक मध्ये चर असतं बघा पाण्यासाठी. आणि मी आता पुढे पुढे चाललो आहे तिकडे भात शेतीकडे. हे बघा इकडे भात शेती आहे. आता इकडे कापणी जोरात चालू झालेली आहे आणि भातही मशीनवर लावतो. हे भाग मी तुमका दाखवणार आहे. आता कोण पूर्वीसारखं धोडीत नाही हो पेंडिगे बांधून सगळ्यांकडे मशिनी येईल त्याच्यामुळं आता ही लवकर जलद होता भात कापून. हे बघा हे आमचे मालक विजय मोंडे म्हणून आहेत आणि यांचा आता इकडे भात लावतात मशीनवर. हे बघा स्वतः मालक इकडे हे बघा कसे झाडू बिडू साफसफाई करतात ते बघा इकडे मालक. ते स्वतः मालक आहेत विजय मुंडे म्हणून. हे बघा मध्ये मध्ये फोन पण येतो तो त्यांचं कामात ना. हे त्यांच्याकडे आज गडी आहेत दिनेश मोंडे श्यामा मोंडे. हे बघा हे मशीनवर काम करतं ना कायम. तुमका जर मशीनवर हे भातभीत लावणारे जर गडी हवे असतील तर हे गडी भेटू शकतील. हे बघा कसं काम करतात बघा. असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचं. इकडे भात शेती इकडचा भाग कापून झालेलो आणि आता इकडे जोरात इकडे मशीनवर लावतात. हे बघा स्वतः इकडे मालक विजय मुंडे म्हणून आता हे बघा इकडे कसं साफसफाई करतात बघा. हे रिटायरमेंट आहेत आणि आता ते गावी येईल पण शेतीची नका लय आवड ऐकलास बघा. शेती शेतकऱ्यांनी काही सोडलेली नाही. जरी मुंबईत नाही इले तरी पण ही शेती करतो. हे बघा विजय यावर्षी भात कितपत झाला बरा बरा ना.
यंदा चांगलाचा भात मग वाडा कोलम लावलेला. वाडा कोलम भात लावलेला. हे गडी बघा त्यांच्याकडे काम करतात सकाळी. आणि यांका नेरी बिरी असतं ऐकला सकाळी भाकरी म्हणून. हे जी यांची नाश्ता पाण्याची सोय पण जबरदस्त असतं ऐकला. हो मालकच असो आमचा दिलदार हा बघा. हा मुंबईची बिस्किटा पण आहेत ना. हा हा आणि तैनात पण असता ना. तैनात पण असता. सगळी तैनात असता संध्याकाळची पण. असं काम चाललेला हो शेतकऱ्याचा. नाही तर गडी भेटत नाही. तैनात नाही ना केली नाही तर गडी यायचंच नाही आता. हा आता तैनात नसतात संध्याकाळची. नाही कसा अंगबिंग दुखता नाही मशीनवर. हा आणि कसा अंगबिंग दुखता ना संध्याकाळचा. त्याच्यामुळे ही तैनात करूची लागतात. तर तसे सकाळीच गडी भेटतात कामाका. असे आमचे मालक पण असे दिलदारच हो ऐकला. बिंदास मध्ये गडीपिडी त्यांच्याकडे भरपूर असतात. आणि शेती ती भरपूर करतात. 2-4 खंडीची शेती आहे त्यांची. हे बघा असा प्रत्येक कोकणात शेतकऱ्याचं काम चाललेला. हे बघा भात बांधण्यासाठी व मंडप आता बांधलो जाता सावळीसाठी. हे बघा तयारी चालली आहे आता पटी बिटी तुरूनच बांधतात मंडप. हे बघा असं मंडप बांधूचो लागता तेव्हा ती सावळी. मग इकडे भात लावणार मशीनवर. त्या माणसा इकडे बांधतात पेंडी. हे बघा ती बांबूची बेळा असतात त्याची आणून अशी पेंडे बांधले जातात. बघा आमचा सोनू कसा पेंड बांधताना तुमका दाखवते. बघा असे कवळे घालणार ते बेळावर. चला बघा पेंडो आवडतात. असं काम चाललेलं प्रत्येक शेतकऱ्याचं. हे बघा इकडे मशीनवर भात लावतात. आमचा दादा इलेलो मुंबईत ना भात लावसाठी. बघा कसं भात लावता तो बघा. बघा मुंबईकरी कसे काम करतात बघा. आवड आहे त्यांना कामाची. बघा शेतीची आवड आहे त्यांना. आजच दिले सकाळी गाडी येत ना. आणि हे बघा काम करू गेलेलेच मळ्याचा बेडकीच्या मळ्याचा. अशी प्रत्येक जण कोण तिकडे सरलो नेता कोण इकडे भात लावतो. असं काम चाललेला प्रत्येकाचा. बघा ही वाढवणी रस्ता कायमची. इकडे साफसफाई करता आधी. आणि आमचा दादा इकडे मशीनवर भात लावता. आता हो चाललो आमचो मशीनवर भात लावता. काम करतात हो मुंबईवर तरी पण आवड आहे त्यांना कामाची. काम करतात.
बघा आता मशीनवर भात लावतो इकडे. आता सुरुवात झालेली आहे पोरात ती भात टाकते का काय असा भात लावला ना काय बघा मशीनचा. आणि आता मशीनवर लावता पहिल्या घडीच नाही आता भात. हे बघा आता ह्यो भात जोडणी करून ह्यो असं सरलो म्हणतात एका गवत बैलांसाठी आता हे घेऊन चालले आहेत. हे बघा आमचो मुन्ना मुंबईला खास इलेलो शेती करण्यासाठी. हे बघा आता भात लाव केलेलो तो आणि बघा पुढे चाललो तो पेंडो घेऊन. सरली तो पेंडो म्हणता एका गवात या बैलांसाठी घेऊन चालले. त्यांची म्हशी बिशी आहेत ना त्याच्यामुळे चाललेत ते घेऊन. आता भाळी म्हणतात आमच्याकडे पेंडो म्हणतात एका. बघा मुन्ना आता पुढे घेऊन चाललेलो. हे बघा इकडे आमचं बेडशीचं मळं आणि आता सूर्य तिकडे मावळोक गेलेलो. आणि आता आम्ही भात कापून आता घरी चाललेलो आहो. आणि मंडळी हो जर व्हिडिओ तुमका आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.